Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून आता आठवडा उलटलाय, मात्र मुख्यमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. दिल्लीत आता हा निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते दिल्लीत गेले होते. अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार यासोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी वेगवेगळ्या बसून अर्थातच स्वतंत्रपणे चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह मंत्रिपदांवरही चर्चा झाल्याचं समजतंय. जवळपास 20 पर्यंत खाती भाजपकडे असतील, तर त्या खालोखाल शिंदेंकडे खाती असतील अशी माहिती आहे. या बैठकीनंतर एक फोटो सेशन झालं आणि त्यामधील फोटोंची सध्या चर्चा होते. पहिला फोटो, या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे अमित शहांचं स्वागत करतायत, तर शिंदे मात्र इथे शांत दिसतायत. त्यांचा चेहरा अगदी निर्विकार दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार हे अमित शहांचं स्वागत करतायत. या फोटोमध्ये अमित शहा, अजित पवार, जे.पी. नड्डा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, मात्र शिंदे इथेही शांत दिसतायत. त्यांचा चेहरा इथेही अगदी निर्विकार दिसतोय. त्यामुळे हा फोटो सध्या व्हायरल होतोय. हा फोटो बरंच काही सांगून जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसंच एकनाथ शिंदे नाराज आहेत का असा सवालही आता या फोटोमुळे उपस्थित होतोय. दरम्यान या फोटोबद्दल एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूया. जो फोटो, कुठला फोटो? अमित शहा साहेबांसोबत जो फोटो आला, त्या फोटोवर चर्चा सुरू झाली. काय फोटो मध्ये काय? तुमचा चेहरा गंभीर अरे दिसतो. मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय. नाही, तुम्ही लाडकी भाऊजाऱ्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे बाबा, आजही मी खुश आहे, कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. याच्यातच आमचं समाधान आहे.